तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी संपूर्ण तामिळनाडू आज चेन्नईमध्ये एकवटलेला आहे. तर दुसरीकडे लोक शोकमग्न होऊन स्तब्ध झाल्याचं दिसतंय. काल रात्री 11:30च्या सुमारास चेन्नईतल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं आणि पहाटेपासून त्यांचं पार्थिव राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आलंय. त्यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी डोळ्यात आसवं घेऊन समर्थकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. काही जणांना शोक अनावर झाल्यामुळे त्यांना थेट रुग्णालयात दाखल करावं लागलंय. तर दुसरीकडे उर्वरित राज्यात शुकशुकाट आहे. राज्यानं 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केल्यामुळे गावं ओस पडली आहेत, दुकानं बंद आहेत. त्यामुळे अख्ख्या तामिळनाडू राज्याला कर्फ्यू लागल्यासारखी स्थिती आहे. तर चेन्नईच्या राजाजी हॉलमध्ये जयललिता यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलंय. तिथून अधिकची माहिती सांगतात आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर. चेन्नईच्या याच राजाजी हॉलमध्ये जयललिता यांचं पार्थिव शरीर ठेवण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो या पार्थिव शरीराचं अंत्यदर्शन करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी इथे जमलेली आहे. आणि या राजाजी हॉलच्या या पायऱ्यांवरती जिथं जयललिता यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे त्या पायऱ्यांवरती AIADMKचे MLAs जे मंत्री आहेत, त्याचबरोबर जे पार्टीचा जो मोठा कॅडर आहे, जे मोठे नेते आहेत ते उपस्थित आहेत. या पार्थिवाच्या सोबतच चिन्नम्मा ज्याला म्हणतो शशिकला त्या इथं आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य इथे उपस्थित आहेत आणि दुपारी 2 ते 3 पर्यंत त्यांचा पार्थिव इथे ठेवण्यात येईल. सर्व लोक, सर्वसामान्य जनता त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊ शकतील. याचबरोबर VVIP मुवमेंट्स इथे असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे येऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेणार आहेत. त्याचबरोबर इतर जे मान्यवर आहेत, राज्याचे मुख्यमंत्री इथे येणार आहेत, केंद्रीय मंत्री इथे येणार आहेत आणि इतर जे सेलिब्रिटी म्हणा किंवा इतर जगातले जे लोक, जे मान्यवर आहेत ते इथे येऊन त्यांचे दर्शन घेणार आहेत, त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. आणि लोकांचा या भावना पाहू शकतो आपण, जे इथे येत आहेत, रडतायत आणि या ज्यांच्या पार्थिवाला पाहून त्यांना नमस्कार करून, नमन करून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. ज्या तऱ्हेनं इथं लोक येत आहेत, लोक येऊन आपलं दुःख इथं अर्पण करतात, आपला निरोप देण्यासाठी लोकांची गर्दी इथं पाहायला मिळते. त्याला आपण निश्चित आपण म्हणू शकतो की असा नेता, अशा प्रकारची लोकप्रियता कोणाला कधीच मिळणार नाही. आणि लोकप्रियता जयललिता यांनी कमावली आहे आणि तीच लोकप्रियता एवढी जास्त होती की लोकांची भावना आणि लोकांचं दुःख हे व्यक्त करतं की अम्मा त्यांच्यासाठी काय होत्या आणि आज अम्मा नाही आहेत म्हणून त्यांचं दुःख काय आहे. कॅमेरामॅन प्रसन्न कुमारसह गणेश ठाकूर, ABP माझा, चेन्नई. तर राजाजी हॉलच्या परिसरात त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी दिसतेय.